महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि मनसेचं मुंबईतील राजकारण पूर्णपणे संपेल। निवडणुकीनंतर ठाकरेंना भाषेवर राजकारण करण्याची संधी मिळणार नाही, निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा डिवचलं। निशिकांत दुबे महाराष्ट्रात कधी येतायत याची आम्ही वाट पाहतोय। आम्हाला दुबेंचं आमच्या पद्धतीनं स्वागत करायचं आहे, मनसेच्या संदीप देशपांडे यांचा इशारा। हिंदीला जेव्हा राजभाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वातही नव्हतं। भाषिकवादावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य। मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा, थोड्याच वेळात राज ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी मंत्रालयात बैठक बोलावली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बैठकीला उपस्थित राहणार। राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री आढावा घेणार। भाजपच्या वतीनं आज मुंबईत वसंत स्मृती कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन। मुंबईतील सर्वच कमिट्यांची बैठक, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसभर बैठकांचं सत्र। लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद। महाराष्ट्रातील मतदार यादीत झालेल्या घोळाचा राहुल गांधी पुनरुच्चार करण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी काल राष्ट्रपतींची भेट घेतली। दोन्ही नेत्यांनी एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या वेळी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोठी घडामोड होण्याचा अंदाज। भाजपामध्ये 75 वर्षांपर्यंत नेता राहता येतं, मात्र पदावर असल्यास 80 वर्षांपर्यंत नेता राहता येतं। अमरावतीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य।